मंडळी बसावं. यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत. हे प्रभू परमेश्वर देव बापा, आकाश आणि पृथ्वी निर्माण करणारे आमच्या प्रभू, मी तुझे मनापासून आभार मानतो. प्रभू देवा, तू चांगला आहे आणि तुझी दया सनातन आहे, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू देवा, जो मोठा दिवस गौरदे बाप्पा आम्ही आमच्या जीवनामध्ये जो आज गौरदे बाप्पा जो आनंदाने व्यक्त करत राहिलेला आहे, तो दिवस म्हणजे प्रभू तू आमच्यासाठी 2000 वर्षापूर्वी मरणाला जिंकून घेतलेला आहे. गौरदे बाप्पा, खरंच आम्ही एकमेकांना म्हणतो प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे, पण प्रभू देवा माझ्यातला मी अजून उठलेलो नाहीये. गौरदे बाप्पा, ते माझ्यातलं मी जो प्रभू म्हटलेला, गौरदे बाप्पा तो माझ्यातलं जुनं पण सोडून मी नवीनरित्या उठण्यासाठी तुझी कृपा तू मला पुरवशी, मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. प्रभू देवा, खरंच तुझं वचन आणि तुझ्या वचनाच्या अद्भुत गोष्टी गौरदे बाप्पा ज्यावेळेस मी पाहतो, तर गौरदे बाप्पा आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. गौरदे बाप्पा, तुझी कृपा तुझी दया तू आमच्यावरती केलीस. गौरदे बाप्पा, किती प्रेमाने गौरदे बाप्पा तू ह्या जगामध्ये आलास. गौरदे बाप्पा, आमच्याकडे काही नव्हतं. गौरदे बाप्पा, ते तू पाहून गौरदे बाप्पा तुझ्याकडं, तू ह्या जगामध्ये तुझ्याकडं काही नसल्यासारखं तू जन्मास आला. पण गौरदे बाप्पा, तुझ्याकडं सर्व काही गौरदे बाप्पा त्या तुझ्या मृत्यूच्या द्वारे आणि तुझ्या उठण्याच्या द्वारे सर्व संपत्ती गौरदे बाप्पा, सर्व अधिकार, सर्व बंधने आमच्या जीवनातले तू आम्हाला गौरदे बाप्पा तोडले आणि तू सर्व अधिकार सैतानावर तू आम्हाला दिलास, म्हणून आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रभुदेवा, आज तुझ्या लोकांना तुझ्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने तू भर. प्रभुदेवा, खरंच तुझ्या लोकांना गौरदे बाप्पा तुझ्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचा विसर पडतो आणि गौरदे बाप्पा या जगामध्ये गौरदे बाप्पा आम्ही निरनिराळ्या ठिकाणी भटकत राहतो. पण गौरदे बाप्पा, ज्यावेळेस आम्हाला तुझ्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य कळल, त्यावेळेस गौरदे बाप्पा आम्ही आमच्या जीवनामध्ये गौरदे बाप्पा कुठल्याही अशा जगामध्ये भटकणार नाही की ज्याच्याकरवी गौरदे बाप्पा आम्हाला काही गौरदे बाप्पा कुठल्याही चांगल्या गोष्टीची उणीव पडणार नाही. प्रभुदेवा, तुझं सामर्थ्य, तुझ्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य आमच्या आत्म्यामध्ये जगू दे, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. प्रभुदेवा, गौरदे बाप्पा, आज आम्ही विशेष करून प्रार्थना करत राहिलेलो आहे सविता खंडागळेंसाठी. प्रभुदेवा, त्यांच्या पोटामध्ये गौरदे बाप्पा वेदना आहेत आणि गौरदे बाप्पा त्यांनी विनंती करायला सांगितली आणि गौरदे बाप्पा तुझ्या लोकांसाठी विनंती करणं गौरदे बाप्पा हे तुझ्या गौरदे बाप्पा तू सांगितलेलं आहे. गौरदे बाप्पा, आम्ही त्यांच्यासाठी विनंती करतो. त्यांच्या पोटामध्ये जे काही दुखणं आहे ते येशूच्या नावात तू बरं कर, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. प्रभुदेवा, आम्ही प्रार्थना करतो ईशान केदारीसाठी. गौरदे बाप्पा, तो 6 वर्षाचा मुलगा आहे. ताप आणि गौरदे बाप्पा प्लेटलेट त्याचे काउंट जे आहेत ते कमी झालेले आहेत. आम्ही प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये गौरदे बाप्पा त्या ईशान केदारीला येशूच्या नावात तुझा स्पर्श कर. गौरदे बाप्पा, मागील आठवड्यामध्ये तो आजारी होता, पण गौरदे बाप्पा आता ह्या आठवड्यानंतर गौरदे बाप्पा तुझ्या सामर्थ्याने, तुझं पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने बर आणि गौरदे बाप्पा तू त्यांना आरोग्य दे, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. गौरदे बाप्पा, त्याचप्रमाणे गौरदे बाप्पा रोहितची मिसेस गौरदे बाप्पा रेचल, हिला मी तुझ्या गौरवी हातामध्ये सोपवतो. प्रभुदेवा, तिचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि गौरदे बाप्पा 18 तारखेला तिच्यावरती शस्त्रक्रिया होणार होती. प्रभुदेवा, मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. गौरदे बाप्पा, जो काही त्रास तिला झालेला आहे ऍक्सिडेंट मुळे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात गौरदे बाप्पा तिला झालेली सर्व इजा येशूच्या नावात तू बरं कर. प्रत्येक बंधन, प्रत्येक जोखड, प्रत्येक सैतानाचे कुयुक्त आम्ही येशूच्या नावात वेळेस बांधून टाकतो. प्रभुदेवा, गौरदे बाप्पा तुझ्या सामर्थ्याने तुझ्या लोकांना तू स्पर्श कर आणि तुझी कृपा तू त्यांना पुरव, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. प्रभुदेवा, गौरदे बाप्पा आणखी पुष्कळ असे लोक आहेत गौरदे बाप्पा, आम्हाला त्यांनी सांगितलं नाही, पण गौरदे बाप्पा निरनिराळ्या गौरदे बाप्पा आजाराने ते पछाडलेले आहेत, निरनिराळ्या बंधनामध्ये ते
अडकलेले आहेत. गौरदेव बाप्पा, काही लोक मनाच्या दुःखामुळं गौरदेव बाप्पा ते व्यथित झालेले आहे. गौरदेव बाप्पा, काही लोक डिप्रेशन मध्ये आहेत. गौरदेव बाप्पा, आम्ही त्या सर्व चर्चच्या सर्व लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभुदेवा, तुझी महान कृपा तू त्यांच्यावरती कर. प्रभुदेवा, तुझं वचन सांगतं तुम्ही एकमेकांसाठी मध्यस्थ करा. प्रभुदेवा, तुझी मंडळी आणि तुझे लोक गौरदेव बाप्पा तू येत असताना, त्यांना तयार करत असताना आम्ही विनंती करतो की गौरदेव बाप्पा त्यांच्या जीवनातले आजार, त्यांच्या जीवनातलं गौरदेव बाप्पा दुखणं, त्यांच्या जीवनातलं दुःख गौरदेव बाप्पा ते सर्व तू गौरदेव बाप्पा त्यांना तू आरोग्य देऊन, गौरदेव बाप्पा मानसिकरित्या आरोग्य देऊन, शारीरिकरित्या आरोग्य देऊन गौरदेव बाप्पा तुझ्या गौरवासाठी तुझ्या मंदिरामध्ये घेऊन ये, यासाठी की गौरदेव बाप्पा त्यांनी तुझं गौरव करावं. हालेलुया. प्रभुदेवा, तुझ्या सामर्थ्याने तू आम्हाला भर, तुझी कृपा तू आमच्यावरती कर आणि गौरदेव बाप्पा तुझ्या गौरवासाठी महानरित्या तू आमचा उपयोग करून घ्यायशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. प्रभुदेवा, आमच्या मंडळीला मी तुझ्या गौरवी हातामध्ये सोपवतो. प्रभुदेवा, तुझी कृपा तू त्यांच्यावरती कर, तुझ्या दयेने तू त्यांना भर आणि गौरदेव बाप्पा येणाऱ्या सर्व संकटामध्ये गौरदेव बाप्पा स्थिरपणे तुझ्या बरोबर उभा राहून गौरदेव बाप्पा पुढे चालण्यासाठी तुझी कृपा तू त्यांच्यावरती कर. प्रभुदेवा, आमची मंडळी गौरदेव बाप्पा, आमच्या मंडळीतले सर्व विश्वस्त महिला मंडळ, तरुण संघ आणि गौरदेव बाप्पा जे संडे स्कूल आहे, ह्या सर्व गौरदेव बाप्पा अंगांना मी तुझ्या गौरवी हातामध्ये सोपवतो. तुझी सेवा करत असताना तू आम्हाला पुढे घेऊन चल अशी मी तुझं प्रार्थना करतो. आणि विशेष करून प्रभुदेवा, आज आम्ही प्रार्थना करतो, बोलणाऱ्या तुझ्या दासाला तुझ्या आत्म्याने भर, पवित्र आत्म्याने भर आणि गौरदेव बाप्पा आत्म्यामध्ये मोकळीकता देऊन, गौरदेव बाप्पा आत्म्यामध्ये ऐकण्याची मोकळीकता तुझ्या लोकांना देऊन तुझ्या आत्म्याचं कार्य त्यांच्या जीवनामध्ये तू सिद्ध कर अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. फिरून एक बार गौरदेव बाप्पा, आम्ही आमचं अहमदनगर, भारत आणि गौरदेव बाप्पा महाराष्ट्र तुझ्या गौरवी हातामध्ये सोपवतो. तुझ्या दयेने कृपेने तू आम्हाला भर आणि तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी तुझी दयेने तू आम्हाला पुढे घेऊन चल अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. गौरदेव बाप्पा, आमच्या जीवनातून फक्त तुझी इच्छा पूर्णतेला जाऊ दे, आमच्या जीवनातून फक्त तुझं कार्य पुढे जाऊ दे अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. पुन्हा एक बार सर्व गौरव, सर्व सन्मान आणि सर्व महिमा तुला देत येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐकू द्या. आमेन.